नमस्कार महाराष्ट्र. मी तुमची मराठी मुलगी आणि मी आहे हवाई सुंदरी म्हणजेच कॅबिन क्रू. सो मी खूप छोटे छोटे व्हिडिओज टाकले होते, पण मी आता स्टार्ट करत आहे व्लॉगिंग म्हणजेच लाँग फॉर्मॅट व्हिडिओज. तर मला तुमच्याकडून भरपूर प्रेम अपेक्षित आहे. प्लीज माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि भरभरून प्रेम द्या, म्हणजे मी आणखीन असेच व्हिडिओ करत जाईल, तेही मराठीमधून. सो आत्ता आम्ही पुण्यातून निघाली आहे आणि हा मेकअप होता माझा. आणि खूप जास्त पाऊस पडत होता पुण्यामध्ये. जशी मी निघाली मी ऐकले 4 दिवस कंटिन्यू पाऊस होता. पोचले बेसवरती आणि लिफ्टनी 3rd फ्लोअरला हे माझं बेसचं एंट्रन्स आहे. सो तिथे गेले आणि आम्हाला काही डॉक्युमेंटेशन करायचे असत ते केले. ऑलरेडी आता अमृतसरमध्येच आहे आणि मी पुण्यामधून अमृतसरच्या फ्लाईटसाठी निघाले होते. आम्ही 3 सेक्टर केले होते. सो मी त्याच्या क्लिप्स ॲड करेल. सो आम्ही 3 सेक्टर केले, त्याच्यामध्ये पुणे अमृतसर हा मोठा सेक्टर होता आणि त्याच्यानंतर आम्ही श्रीनगर बॅक करणार होतो. सो अमृतसर श्रीनगर, श्रीनगर अमृतसर अगेन, आणि अमृतसर लेओर आहे. उद्या मी जाणार आहे शारजाला, मी तेही दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जसं मी सांगितलं, मी श्रीनगरमध्ये लँड झाले होते आणि हा व्ह्यू होता. दुसरे एक एअरक्राफ्ट चाललं होतं. नंतर आम्ही परत अमृतसरमध्ये आलो आणि हॉटेलला जाताना आम्हाला साईडने पूर्ण शेत होतं. हयात रिजन्सी हे हॉटेल दिलेलं होतं. हा माझा हॉटेलच्या रूमचा टूर व्ह्यू आहे आणि कोजीसी छानशी अशी रूम होती. सर्व काही त्याच्यात इन्क्लुडेड होतं. हे जे आहे हे वॉशरूम आहे. सो आम्हाला डबल शेअरिंग मिळतं. आणि आल्या आल्या मी पहिले फ्रेश होण्यासाठी गेले. सो मेकअप आधी म्हणलं रिमूव्ह करावा पूर्णपणे, कारण तुम्ही स्किन केअर जरी नसाल करत तरीही मला असं वाटतं की मेकअप पूर्णतः रिमूव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. नाहीतर मग पिंपल्स किंवा छोटे छोटे पुरळ असे येऊ शकतात. त्यासाठी मी डबल क्लिन्झिंग मेथड यूज करते. सो मी मायसेलर वॉटरनी आधी पूर्णपणे चांगलं माझा फेस जो आहे तर तो वाईप करून घेते आणि मग त्यानंतर सेटाफिलचे जे आहे ते क्लिन्झर मी यूज करते. शावर घेऊन चेंज करून मी ऑर्डर केलं होतं ऑलरेडी लंच, कारण ऑलरेडी लंच टाईम झाला होता, 12:30 वाजले होते. सो मी पनीर चिली, थोडेसे नूडल्स आणि कॉर्न सूप ऑर्डर केलं होतं. ते खाऊन मी झोपी गेले. झोपेतून उठल्यावरती का कोणास ठाऊक मला लस्सी प्यायची खूप इच्छा झाली, म्हणून मग मी कॉल करून लस्सी मागवली. 2-3 तास झोपले होते चांगली, थोडी रेस्ट झाली होती. थोडंसं पाणी पिलं आधी आणि मग लस्सी ऑर्डर केली. इकडची जी लस्सी आहे ती वन ऑफ द बेस्ट लस्सी आहे, म्हणजे अमृतसर त्याच्यासाठीच ओळखलं जातं. पण या हॉटेलची पण खूप चांगली अशी थिक लस्सी असते. नॉट टू स्वीट, नॉट टू सार. ती एक ग्लास लस्सी वगैरे पिऊन मी परत झोपी जाणार होते. आज काही डिनर करायचं एवढं इच्छा नव्हती, कारण दुपारी लंच जो आहे तो खूप हेवी झाला होता. तर मी मोस्टली रात्री असेही कार्ब्स अवॉइड करते किंवा मग खूप लाईट डिनर करते. त्यानंतर थोडा वेळ शेनशान बघत बसलो. थोडं माझ्याबरोबर जी क्रू होती त्याच्याबरोबर काही गप्पा गोष्टी केल्या, तिचे एक्सपिरियन्स शेअर केले, माझे काही केले आणि दुसऱ्या दिवशी मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी उठल्यावरती ॲज युजल मी आधी गरम पाणी पिते. गरम पाणी पिऊन रेडी होऊन मग आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. तर ब्रेकफास्टमध्ये अमृतसरी छोले आणि कुलचे कोण सोडणार आहे, आणि त्यावरही हे एवढं सारं लोणी. फ्लाईटमध्ये गेलो. लँड झाल्यावरती फ्लाईटचं मी काही शूट नाही करू शकले. लँड आम्ही झालो शारजामध्ये. हे आहे शारजाचे रोड्स आणि इतकं क्लीन आहे, नो हॉन्किंग. प्रत्येकजण आपापल्या लेनमध्ये गाडी चालवतं. खूप शांत आहे. शारजा इज लाईक दुबई. जसं आपलं थोडं आउटस्कर्टमध्ये जातं दुबईच्या. त्यांच्या किंग्सचे फोटो सगळीकडे लागले असतात. आणि आम्हाला जे आहे ते ड्रायव्हर काकांनी एक इन्फॉर्मेशन दिली की शारजाचे जे किंग आहेत ते नोवेल वगैरे लिहितात, रायटर आहेत. सो त्यांनी युनिव्हर्सिटी लायब्ररीज खूप केल्यात. ही जी दिसत आहे स्टॅच्यू, ह्याच्या मागे युनिव्हर्सिटी आहे. ती 21 एकर्समध्ये त्यांची युनिव्हर्सिटी आहे शारजाची, ज्यामध्ये डिफरंट बिल्डिंग्स आहे. जसं की फार्मसीसाठी वेगळी बिल्डिंग, इंजिनिअरिंगसाठी वेगळी बिल्डिंग, बाकी फील्डसाठी वेगळ्या बिल्डिंग्स आहेत. इथे खूप साऱ्या ज्या आहेत त्यांचे मॉस्क आहे, जसं की हा एक आहे. त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छान आहे. आणि मग आम्ही हॉटेलमध्ये पोचलो आणि खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही ब्रेकफास्ट केला. त्यामध्ये हे आहे छोले पराठा. हे जे दिसतं ते साबुदाणा वडे होते आणि वेजीज मॅन्डेटरी.
सो नंतर आम्ही बाहेर पडलो थोडं शॉपिंग करण्यासाठी. मग अमृतसरला लँड झालो. गोल्डन टेम्पल मॅन्डेटरी. अमृतसरमध्ये परत येऊन तुम्ही गोल्डन टेम्पलला नाही गेलात तर मग तुम्ही कायच केलं. तर आम्ही प्रत्येक वेळी येतो, प्रत्येक वेळी गोल्डन टेम्पलला जातो. आणि मग हॉटेलला येऊन लाईट स्टार्टरमध्ये किनोवा सॅलेड खाऊन दिवस संपवला. तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.